जरांगेंच्या मार्फत काही नाटकांची स्क्रिप्ट लिहायला सुरुवात झाली. छगन भुजबळ यांचं वक्तव्य. पोलीस याबाबत तपास करतील, त्यांच्या लोकांचा अभ्यास करून चौकशी होईल. चौकशीत हळूहळू सर्व काही बाहेर येईल. अशा हास्यास्पद आरोपांना मी काय उत्तर देऊ? मला आता त्या जरांगेवर काही प्रश्न विचारू नका. जरांगेंमार्फत काही नाटकांची स्क्रिप्ट लिहायला सुरुवात झाली. वेगळं आरक्षण देऊन सुद्धा जरांगे अपशब्द वापरत आहेत. पोलिसांनी जरांगेंवर कडक कारवाई केली पाहिजे. आता जे आहे ते पोलीस त्याचा तपास करतील. त्याचे लोक जे आहेत त्याचे काही बोलतात त्याचा अभ्यास पोलीस डिपार्टमेंट करेल. सर, पण नाव तुमचे जुने सहकारी आहेत राजेश टोपे त्यांच्या पुढे येत आहे की त्यांच्यामुळे कुठेतरी फूस मिळालेली आहे. आता हे सगळं काय बाहेर येईल हळूहळू. एकदा पोलिसांनी लक्ष घालायला सुरुवात केली ते सगळं बाहेर येते नक्की काय आहे. पण ते सर स्क्रिप्ट लिहिली असं म्हणताय, म्हणजे विरोधकांची काही दोन मोठ्या नेत्यांची नावं दिली जातात. तुम्ही त्यांना विठ्ठल मानतात, त्या पवारांचं सुद्धा नाव आहे. मला माहित नाही आहे. काय पोलिसांना आता त्यांचं काम करू द्या ना. सर, लाईन मधून विष प्रयोग झाला हा गंभीर आरोप त्यांनी गृहमंत्र्यांमध्ये घेतला. आता अशा हास्यास्पद आरोपाला मी काय उत्तर आहे? मला आता त्या जरांगेवर प्रश्न विचारू नका. काम आहे, अधिवेशन सुरू आहे, कशाला मला विचारताय? आणि मी मागे सांगितलं की आता काही नाटकांचं स्क्रिप्ट वगैरे लिहायला सुरुवात झालेली आहे माझी. एक जे आहे ते रायगडाला जाग येते, त्या धर्तीवर जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते, आणि दुसरं श्रीकांत मोदी साहेबांचं एक नाटक होतं सीमेवरून परत जा. ते दोन नाटकाची जवळजवळ सध्या मी चर्चा आहे. कुठल्या प्रकारे ब्लॅकमेलिंग केले जाते. आता हे पोलिसांनी जे अशा कायदा हातात घेतील, पोलिसांचं काम आहे की त्यांनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे. तर आता जे आहे ते म्हणतात त्याप्रमाणे कोण आहे काय आहे, तर त्याच्याच आजूबाजूचे लोक काय बोलतात तर पोलीस चौकशी करतील आणि मग त्याच्यावर काय निघतं ते आपण विरोधक म्हणजे सर